नमस्कार. आज आपण सिलिकॉन ब्रेस्ट इम्प्लांट यालाच आपण ऑगमेंटेशन मॅमोप्लास्टी असंही म्हणतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलिकॉन ब्रेस्ट इम्प्लांट हे आपण ज्या स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार लहान असतो किंवा आकारमान कमी असतं तर त्या स्त्रियांमध्ये आपण इम्प्लांटद्वारे त्यांच्या स्तनांचा आकार वाढवू शकतो. आणि हे इम्प्लांट सिलिकॉनचे असतात. एक स्टँडर्ड कंपन्यांचे इम्प्लांट आपण वापरतो आणि पूर्ण जगामध्ये या काही नोन कंपन्या आहेत ज्यांना सर्व त्यांचं जे काही व्हॅल्युएशन आहे FD अप्रूव्हल आहे सर्व आलेलं असतं. त्याच कंपन्या आपण या इम्प्लांटसाठी चूज करतो. आणि इम्प्लांट करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस एकदा सर्जरी ठरली त्यानंतर आपण पेशंटचा फिटनेस करतो. त्यांना पूर्ण बेशुद्ध किंवा त्यांना पूर्ण भूल देऊन आपल्याला ही सर्जरी करायची असते. आणि ज्या ठिकाणून आपण इम्प्लांट टाकतो तर ते स्तनांच्या खालच्या भागामध्ये एक छोटासा कट असतो, एक 5 ते 6 सेंटीमीटरचा. आणि त्या कटद्वारे आपण एक प्लेन डिसेक्ट करतो. म्हणजे स्तनांची जी ग्रंथी आहे त्या ग्रंथीच्या खालच्या बाजूला आपण प्लेन डिसेक्ट करतो, ज्यामुळे की भविष्यामध्ये जे काही स्त्रियांना मुलांना दूध पाजण्याची जी काही ग्रंथी आहे, दूध येण्याची जी क्रिया आहे ती पूर्णपणे अबाधित राहते, त्याच्यामध्ये काही अडथळा येत नाही. व ते इम्प्लांट आपण त्या स्पेसमध्ये ते टाकतो. आणि हे करत असताना त्यांना पूर्ण भूल दिल्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही. आणि त्याचबरोबर आपण ती सर्जरी केल्यानंतर आपण जे काही टाके वापरतो तो कट बंद करण्यासाठी ते पूर्ण विरघळणारे असतात व ते मधल्यामध्येच टाके घेतल्यामुळे त्यांना परत टाके काढण्याची गरज नाही. सर्जरीसाठी साधारण 1-2 तासांचा अवधी लागतो. व त्यानंतर त्याच दिवशी आपण पेशंटला त्यांचं चालणं फिरणं सर्व चालू करतो. संध्याकाळी त्यांचं जेवण वगैरे सर्व चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आपण डिस्चार्ज करतो. प्रत्येक 7 दिवसानंतर त्यांना फॉलोअपला बोलवतो आणि त्यानंतर त्या परत त्यांचं रेग्युलर जे काही वर्क आहे सर्व काम वगैरे करू शकतात. आणि हा इम्प्लांट प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळ्या साईजचा असतो. पेशंटची जी काही देहयष्टी आहे त्याचबरोबर त्यांचं जे काही मेजरमेंट्स आहेत त्यानुसार आपण इम्प्लांटची साईज आपण डिसाईड करत असतो. त्यामुळे प्रत्येक पेशंटमध्ये इम्प्लांटचा आकार, इम्प्लांटची साईज, त्यांचं वॉल्यूम, त्याचं प्रोजेक्शन हे वेगवेगळं असतं आणि ते आपण पेशंटला बघितल्यानंतर त्यानुसार ठरवतो. आणि या सर्जरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन असतात, परंतु आपण जर सर्व प्रोटोकॉल फॉलो केले, स्टँडर्ड प्रिकॉशन्स घेतल्या तर मग कॉम्प्लिकेशन शक्यता होत नाहीत. आपल्या हॉस्पिटलमध्ये या सर्जरी आपण रेग्युलरली करतो. आपल्या आजूबाजूच्या भागामधून आलेले पेशंट, त्याचबरोबर काही बाहेरच्या देशातून पेशंट येतात आणि त्या पेशंटच्या आपण सर्जरी करून त्यांना व्यवस्थितपणे त्यांना जो काही त्यांचा अपेक्षित बदल आहे तो आपण त्यांना देत असतो. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येईल की इम्प्लांट हा अगदी सॉफ्ट असतो. त्याचा फील जो असतो तो नॅचरल असतो व तो फील नॅचरल असल्यामुळे तो इम्प्लांटमध्ये आहे का नाही याबद्दल कोणालाही काही शंका येऊ शकत नाही. तरी तुम्हाला आणखी काही या सर्जरीविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता किंवा आम्ही तुम्हाला नक्कीच जी माहिती हवी ती आम्ही तुम्हाला पोहोच करू. धन्यवाद.